समाजाची समजूत सुधारायची जरूर आहे. हिंदू हा शब्द जो आम्ही वापरतो तो समाजात उच्चारल्याबरोबर हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे वगैरे असं होतं. आम्ही त्या अर्थाने हिंदू म्हणत नाही. ती आपल्या देशाची ओळख, आपली राष्ट्रीयता आणि मुसलमान ख्रिश्चनांसहित आपल्याला जोडणारा धागा म्हणजे आपल्या एकतेचा पाया. आणि एकता आल्यावर समाजाचा पुरुषार्थ प्रगट होतो, म्हणून आपल्या पुरुषार्थाचा उगम. या अर्थाने आम्ही हिंदू वापरतो. आमच्या दृष्टीने भारतात अहिंदू नाहीतच. जे सगळे आहेत ते हिंदू आहेत, कारण ते सगळे भारत मातेचे पुत्र आहेत, हिंदू पूर्वजांचे वंशज आहे. युरोपियन ख्रिश्चन आपल्या देशात कोणी नाही. अरबी, इराकी, तुर्की मुसलमान आपल्या देशात कोणी नाही. भारत मातेचा पुत्र आणि हिंदू पूर्वजांचा वंशज आहे. आणि हिंदू संस्कृतीनी हिंदू ज्यांना रूढार्थाने म्हणतो त्यांच्याप्रमाणेच त्यांनाही प्रभावित केलेलं आहे. पहिल्यांदा समाजवादी पक्षात असलेले आणि नंतर काँग्रेसमध्ये असलेले एक राज्यसभेचे खासदार मला 2007 भेटले. गुरुजी जन्मशतीच्या निमित्ताने आपल्या संसदेत ज्यांचं वय तरुण आहे त्या मानाने आणि लौकिक चांगला आहे, शुद्ध आहेत, क्लीन आहेत, त्यांच्यासोबत संवाद असा एक कार्यक्रम मानवेंद्र जे आहे त्यांचे जसवंत सिंगांचे चिरंजीव ते संसदेत होते, त्यांच्या ओळखीने केला होता. त्याच्यात ते आले होते. नावंही अशी कमी निघाली दुर्दैवाने त्यावेळेला, पण जितकी नावं निघाली 25 नावं निघाली त्यातले 18 लोक आले होते. बाकीचे काही ना काही कारणाने येऊ शकले नाहीत. त्यांनी कळवलं. तर त्याच्यात त्यांनी असं विचारलं मला, सच्चर कमिटीला तुम्ही विरोध का करता? पण ते विचारलं त्यांनी असं की मला उत्तर द्यायची आवश्यकता नाही पडली. ते म्हणाले, भागवत साहेब, भारतातील मुसलमान हिंदूच आहेत. काही झालं इतिहासात म्हणून झाले असतील मुसलमान, पण भजन गायची सवय जात नाही, कव्वाली गातात. कबर मजारीची पूजा इस्लामला मंजूर नाही, ते करतात. मूर्तीपूजेची सवय जात नाही म्हणून. कुठे चालत नाही हे, फक्त भारतात हे इस्लाममध्ये चालतं, बाकी ठिकाणी मंजूरसुद्धा नाही आहे. मग ते आवाज बारीक करून म्हणा, भारत म्हणजे आजचा नाही म्हणत आम्ही, अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश असं त्यांनी स्पेसिफाय केलं भारत म्हणजे काय. आणि हे जर त्यांना कळलं तर सगळं भांडण समाप्त होईल. त्याच्याकरता त्यांच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याच्याकरता सच्चर कमिटी विरोध का करता? तर मी म्हणालो की ही गोष्ट जी तुम्ही आम्हाला सांगता ती आम्हाला अगोदरपासून माहीत आहे, 1925 पासून आम्हाला माहिती आहे, आम्ही ती मान्यच करतो. परंतु प्रश्न तो नाही. प्रश्न तुम्ही समाजाच्या ज्या वर्गातून येता, मुसलमानातून, त्या मुसलमानांमध्ये तुमच्या या म्हणण्याला मान्यता आहे की नाही? ज्या दिवशी तुमचं हे म्हणणं तिथे मान्य असेल त्या दिवशी आम्ही आमचा विरोध परत घेऊ. आमची हिंदुत्वाची संकल्पना ही सांप्रदायिक संकल्पना नाही, ती राष्ट्र. म्हणून संघाच्या स्वयंसेवकांनी हिंदू संघटनेचं काम भारताबाहेर सुरू केलं तर त्यांचं नाव हिंदू स्वयंसेवक संघ आहे. आम्ही इथे हिंदू स्वयंसेवक संघ नाव घेतलेलं नाही, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो सुद्धा. याचं कारण ती आपली राष्ट्रीयता आहे, ओळख आहे. ज्याला तुम्ही भारतीय म्हणता त्या सगळ्या गोष्टींची यादी करा तर त्याच्यात बहुतेक सगळ्या गोष्टी या रूढार्थाने समाज ज्याला हिंदू म्हणेल असा आहे. आपल्या सरकारी खात्यांची बोधवाक्य पहा, गाड्यांची नावं पहा, हे स्वाभाविक आहे, ते काही मुद्दाम केलेलं नाही आहे, पण ती आपली ओळख आहे. येशू ख्रिस्त आपल्या देशात पूजनीय, श्रद्धेय असले पाहिजेत. हिंदू म्हणून जो विचार आहे त्याच्यात ते तसंच आहे. त्यांचा विरोध हे हिंदुत्वात बसत नाही. परंतु येशू ख्रिस्त हे भारतातल्या मातीतले नाहीत, ते तिकडले आहेत. ही फॅक्ट आपण नाही बदलू शकत. आपले पूर्वज, आपण ख्रिश्चन असलो तरी रक्त आपलं DNA आपलं तिकडे आहे. इंडो इराणियन प्लेटवरच्या लोकांचं DNA समान आहे. अखंड भारत ज्याला आम्ही म्हणतो ती इंडो इराणियन प्लेट आहे. त्याच्यावरच्या लोकांचं DNA 40,000 वर्षापासून समान आहे. बाकीच्या जगापेक्षा विशिष्ट वेगळं आहे. म्हणजे समान पूर्वजांचे वंश सगळे. आता या ज्या गोष्टी आहेत याला आम्ही हिंदुत्वाची लक्षणं मानतो. फक्त सगळे हिंदू असले तरी काही लोक विसरले आहेत की आपण हिंदू आहोत. काही लोकांना माहिती आहे पण ते बोलणार नाहीत. खाजगीत बोलतात आमच्याशी, पण बोलले तर स्वार्थावर गदा येते म्हणून बोलत नाहीत.
काही लोकांना माहिती आहे आणि बोलतात आहे, पण ते म्हणतात याच्यात विशेष काय, तुम्ही हिंदू हिंदू करता. हा होतो हिंदू, आता आम्ही काय ब्रह्मदेवाला म्हटलं होतं का आम्हाला हिंदू करा म्हणून. आणि काही लोक म्हणतात आम्हाला अभिमान आहे हिंदू असल्याचा. 4 प्रकारचे हिंदूच भारतात राहतात. आम्ही सगळ्यांना हिंदू म्हणून बोलावतो, जो येतो त्याला संघटनेत घेतो. मुसलमान आले तर त्यालाच होते. मला ठिकठिकाणी भेटतात आणि आजचे नाहीत. मी किरतपूरला उतरलो उन्हाला जायला पंजाबमध्ये, तर अल्पाहार घेऊन स्वयंसेवक आले होते. अल्पाहार करून मग पुढे निघायचं बाय रोड. तर लांब दाढीवाले, छोटा पायजामा, लांब कुर्ता, असे एक सद्गुरू. मला वाटलं हे याच्याबरोबर चहा बोलावला आहे, कदाचित ते दुकानदार असतील, पाहायला आले असतील गंमत. तो ओळख करून दिली, आपल्या प्रभात शाखेचे स्वयंसेवक आहेत, इब्राहिम काहीतरी नाव विसरलो. तर म्हटलं तुम्ही केव्हापासून शाखेत यायला लागले? तर म्हणून मी 46पासून शाखेत येतो, पंजाबचे स्वयंसेवक आहे. इथे मंगलोरकडे जाल तर एक चांगले सक्रिय असलेले अनवर शेख नावाचे स्वयंसेवक, ते लेखक अनवर शेख नाही, हे लहान आहेत तर म्हणजे व्यापाच्या मानाने, पण ते सक्रिय आहेत. त्यांनी मला आठवण सांगितली की मी एका स्वयंसेवकाला घेऊन तृतीय वर्ष झाला आहे, तृतीय वर्षाकरता येत होतो, तर तो प्लॅटफॉर्मवर गाडीतून पडला, पाय तुटला. तर आम्ही चंद्रपूरला उतरून मग तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं, तुमच्याकडे त्याची व्यवस्था केली आणि मग मी नागपूरला आलो कार्यालयासमोर उतरलो. तर एका स्वयंसेवकानं मी सुटकेस उतरली. दुसऱ्या दिवशी बौद्धिक वर्ग त्याचाच झाला, तेव्हा मला कळलं की उचलणारा बाळासाहेब देवरस होते म्हणून. अशा आठवणी त्यांनी मला सांगितल्या. तर असं आता आम्ही याची नोंद ठेवत नाही, कारण आम्ही कुणालाच मुसलमान म्हणून, ब्राह्मण म्हणून, हरिजन म्हणून असं बोलवत नाही, आम्ही हिंदू म्हणून बोलवतो. आणि हा विचार तेव्हापासून आहे. तुम्ही जर वाचन कराल, मुळात डॉक्टर हेडगेवारांचं लिखित साहित्य कमी उपलब्ध आहे, पण आहे, त्यांची भाषणं वाचाल तर त्यावेळची परिस्थिती अशी असल्यामुळे त्यांनी केलेलं उद्बोधन हे केवळ रूढार्थाने हिंदूंकरता असं आपल्याला वाटतं, पण ते वाचल्यावर लक्षात येतं की ते या देशाच्या सगळ्याच राष्ट्रीय विचारांच्या लोकांना साथ घालतात. त्यांच्या मित्रांमध्ये असे राष्ट्रीय मुसलमानसुद्धा होते. गुरुजींचं वाचलं एक 13वा खंड आता प्रकाशित झाला आहे, तो पाहतो संघाचा संदर्भ वगैरे सोडून दिला आहे. त्यात शाश्वत म्हणून संघ जे मानतो ते आहे. ते जर तुम्ही वाचाल तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की संघाची ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. हिंदू आम्ही का म्हणतो? कारण ते व्यक्त करणार, कंटेंट व्यक्त करणारा आज उपलब्ध शब्द दुसरा नाही आहे. भारतीय म्हणजे समानार्थी शब्द आम्हाला माहिती आहे, पण भारत हा छोटा मोठा होतो इतिहासात, पुढेही काही बदले, काय सांगता येत नाही. तर अशी कायम राहते आणि सगळा आशय त्यात व्यक्त होतो, तो हिंदू शब्द आहे. आम्ही असं म्हणतो की आपण सगळ्यांनी हे समजलं पाहिजे की आपण जरी कालच मला प्रश्न विचारला की आम्हाला मायनॉरिटी स्टेटस पाहिजे आहे, तुम्ही मदत का नाही करत? आम्ही जैन आहोत, तुम्हाला माहिती आहे आम्ही देशभक्त, आम्ही कुठेही दुसरीकडे जाणार नाही, तर मदत करा थोडीशी. मी त्यांना म्हटलं तुमची अडचण मी समजू शकतो आणि तुम्ही उद्या स्वतःला मायनॉरिटी घोषित करून वेगळे झालात तरी हे तुम्ही का केलं हे मी समजू शकतो आणि तुमच्या बाकी गोष्टींविषयी काही शंका माझ्या मनात येणार आहे, कारण मला परिचित आहात तुम्ही. पण मला हे सांगा की तुम्ही स्वप्नातसुद्धा हे कबूल कराल का की तुम्ही आणि आम्ही वेगळे आहोत? मी तर नाही म्हणू शकत की जैन हिंदू नाही, तसं मी नाही म्हणू शकत. हेच मी सगळ्यांना म्हणू शकतो, म्हणजे माझ्याकडून माझी तयारी आहे. पण हे म्हणण्याची ज्यांची तयारी होईल ते सगळे हिंदू झाले. आज हिंदूंमध्येही असे हिंदू आहेत की ज्यांना आम्ही हिंदू म्हणणं बरोबर नाही होणार, आणि अहिंदूमध्येही असे हिंदू आहेत की ज्यांना आम्ही हिंदू म्हणतो, त्यांचं स्वागत करतो. हा शब्द आम्ही एका व्यापक अर्थाने वापरतो आणि तसे वागतो सुद्धा.